नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिकच्या 21व्या एपिसोडमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत. मला खूप आनंद आहे की आम्ही मागचे 20 एपिसोड आपण उत्साहाने पाहिले. हा पण एपिसोड तुम्ही जरूर फॉरवर्ड करा आणि त्याची माहिती जास्तीत जास्त लोकांना पोहोचवा अशी माझी सुरुवातीला विनंती करतो. तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन येईल आणि एकही एपिसोड तुम्ही मिस करणार नाही. त्याच्यामुळे ही सुरुवातीला मी विनंती करून या एपिसोडची माहिती सुरू करतो. कोणत्याही पिकाच्या लागवडीसाठी आपल्याला 4 कृषी विद्यापीठ आहेत, कृषी विभाग आहे आणि आपले प्रगतशील शेतकऱ्यांचे अनुभव हे हाताशी घेऊन आपण त्यांचं मार्गदर्शन घेऊन शेती करतो. रासायनिक शेतीविषयी अतिशय इत्थंभूत सविस्तर माहिती कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग देते आपल्याला. परंतु सेंद्रिय शेती किंवा विषमुक्त शेती किंवा रासायनिक खते, कीटकनाशके, विषारी न वापरता सेंद्रिय शेती कशी करावी, विषमुक्त शेती कशी करावी, शाश्वत शेती कशी करावी याचं मार्गदर्शन फार कमी लोक करत आहेत. आज आपण पाहतो आजची परिस्थिती अशी आहे. मी मागच्या एपिसोडमध्ये आपल्याला सांगितलं होतं की विविध तज्ञ मंडळी आहेत, अनुभवी सेंद्रिय शेतकरी आहेत, शास्त्रज्ञ आहेत, पाळेकर साहेबासारखे किंवा देशपांडे सरांसारखे वगैरे. त्यांनी सर्वांनी मिळून साधारण आतापर्यंत 16 पद्धती, सेंद्रिय शेतीच्या 16 पद्धती प्रचलित केल्यात. या सगळ्या 16 पद्धतीमध्ये लोकांना संभ्रम पडतोय, आपल्यासारख्या लोकांना. कारण काय, 97% लोक रासायनिक शेती करतात. 97% क्षेत्र भारताचं रासायनिक शेतीखाली आहे मित्रांनो, आणि फक्त 2.5% क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आहे. त्यामुळे शेतकरी हिंमत करत नाहीत. उत्पन्न कमी होतंय, कीड रोगाला तर काय करावं, फवारणी करावीच लागते, याच्या भ्रमामध्ये, या समजुतीमध्ये आपण आहे. त्यामुळं खरोखर शास्त्रोक्त पद्धतीचं लागवड पद्धतीसाठी आपण हे इसाप ऑर्गॅनिक ही पद्धती काढलेली आहे आणि त्याचा तुम्ही कृपया अभ्यास करावा, वाचन करावं त्यासाठी, आणि मग ठरवावं की आपण यातून कसं बाहेर पडूया आणि या सेंद्रिय शेतीकडे वळूया. आपण जर रासायनिक शेतीचं विश्लेषण पाहिलं तर आज देश 40% युरिया, 90% स्फुरद आणि 100% पालाश परदेशातून आयात करते. खूप परकीय चलन आपल्या भारताचं जात आहे मित्रांनो या खतावर. आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी संशोधन असे केले की शेतकरी जे खत देतात, रासायनिक खत देतात, त्याच्यापैकी 55% नत्र वाया जाते, 75% स्फुरद वाया जाते आणि 25% पालाश वाया जाते. हे किती नुकसान आहे बघा मित्रांनो. त्यासाठी आपण विचार करावा की शास्त्रज्ञांनी आतापर्यंत फक्त जे नजरेला दिसतंय ते 3% लाईफ नजरेला दिसते, त्याच्यावरच लक्ष फोकस केलेलं आहे. परंतु 97% लाईफ जमिनीच्या आत आहे. मग त्यात सूक्ष्म जीवन आहेत, न समजणारे जीवजंतू आहेत, मायक्रोरायझा आहे, ह्युमस आहे. सगळ्या बाबतीमध्ये थोडंसं म्हणावं तेवढं लक्ष दिलं नाही असं खेदाने नमूद करायचं वाटतं. आता ही इसाप पद्धती शोधण्यामागं माझा अभ्यास खूप आहे, त्याचा थोडक्यात या एपिसोडमध्ये माहिती देतो मी. सुरुवातीला मी माझे गुरु ॲडव्होकेट मनोहर परचुरे सर, दिवंगत कैलासवासी आहेत, बिचारे वारले ते, परंतु त्यांनी मला जे मार्गदर्शन केलंय जन्मभर ते मी आजीवन विसरू शकणार नाही. त्यांनी मला पुस्तकं दिले मित्रांनो 15 वर्षापूर्वी. त्याच्यामध्ये पहिलं पुस्तक आहे सिक्रेट्स ऑफ सॉइल. हे पुस्तक आपल्याला जमिनीचं मध्ये काय काय जीव आहेत, किती महत्व आहे जमिनीमध्ये, आपल्याला कल्पनाही करू शकत नाही असं अदृश्य लाईफ आहे, त्याची इत्थंभूत माहिती आहे मित्रांनो. खूप मोठं पुस्तक आहे ते. हे मी वाचल्यावर लक्षात आलं की खरोखर जमीन म्हणजे काय चीज आहे. त्याच्यानंतर ते पुस्तक आहे आपल्याला सिक्रेट लाईफ ऑफ प्लांट. याच लेखकाने लिहिलेलं आहे. झाडाला, वनस्पतीला, पिकांना भावना असतात, त्याला किती जपलं पाहिजे. ते 700 किलोमीटर पर्यंत आपल्याला प्रेम करणाऱ्या माणसाला कम्युनिकेट करतात, स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकतात वगैरे वगैरे. खूप माहिती याच्यामध्ये मित्रांनो. हे पुस्तक मला फार उद्बोधक वाटलं, याचा मी अभ्यास केला. त्याच्यानंतर एक सिक्रेट लाईफ ऑफ नेचर
निसर्गाचं रहस्य काय, निसर्गामध्ये काय काय गोष्टी आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, निसर्ग कसा आपल्या भोवती आहे, अवकाशामध्ये आहे, जमिनीमध्ये आहे, भोवती आहे, निसर्ग कसा जगतो, कसा वनस्पतीला जगवतो, हे फार माहिती याच्यामध्ये आहे. एक आयफॉम इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक मूवमेंट यांचे माजी अध्यक्ष आहे, त्यांनी एक पुस्तक छान लिहिले मित्रांनो, की आपण जे फवारणी करतो, कीटकनाशक मारतो, रोगनाशक मारतो कीड रोग नियंत्रणासाठी, तर ते त्यांचे अंश एवढे विषारी आहेत ते कधीही नष्ट होत नाहीत. तर मिथ्स ऑफ सेफ पेस्टिसाइड्स, याचे मी भाषांतर केलं होतं आणि ते सकाळी छापलं सुद्धा, की हे आपण याच्या नादी लागू नका. अल्प अंश सुद्धा अत्यंत भयानक आहे. प्रत्येकाच्या त्याच्या कसे दुसऱ्या उपपदार्थात रूपांतर होतात आणि नष्ट होत नाहीत याचं उद्बोधक माहिती याच्यामध्ये आहे. हे सुद्धा वाचण्यात मला माझ्या ज्ञानामध्ये खूप भर पडली. त्याच्यानंतर मला असं जाणवलं की 15 वर्षापूर्वी मी या पद्धतीचा अभ्यास मी सपत्नीक गेलो होतो गुजरातमध्ये. डॉक्टर सर्वदमन पटेल यांच्याकडे गेलो होतो. त्यांच्याकडे भाई काका कृषी केंद्र म्हणून फार्म आहे मोठा, तो फार्म आहे चांगला. त्या ठिकाणी प्रत्यक्ष राहून तिथले पिकं पाहिले. त्या ठिकाणची इसाप पद्धती मला खूप आवडली. बायोडायनॅमिक पद्धतीचं इंटिग्रेशन केले त्यांनी एकात्मिक शाश्वत शेती पद्धतीमध्ये. त्यांचं डेअरी आहे आणि भाजीपाला आहे, फळझाड आहेत, हे सगळे पिकं कसे ते करतात बिना नांगरता, औषध न मारता, रासायनिक खत अजिबात न वापरता, कॉस्मिक एनर्जी किंवा बायोडायनॅमिक एनर्जी वापरून वेळेवर पेरणी करणं, वेळेवर फवारणी करणं, वेळेवर काढणी करणं, हे पुस्तक आणि याचे प्रशिक्षण त्या ठिकाणी मी घेतलं, आम्ही दोघांनी मिळून. याच्यामध्ये लक्षात आलं की आपण या अंतराळ विज्ञानामध्ये खूपच मागे आहोत आणि जवळजवळ जगातील 70 देशाहून अधिक देश याचा वापर करतात आणि आपलं उत्पन्न वाढवतात. पण भारतामध्ये मात्र म्हणावं तितकं लक्ष आपण देऊ शकलो नाही. अजून खोलात गेल्यावर मला एक पुस्तक सापडलं ज्याच्यामध्ये बायोडायनॅमिक गार्डनिंग, आंतरराष्ट्रीय पातळीवरचं बायोडायनॅमिक गार्डनिंग नावाचं पुस्तक आहे. हे भलं मोठं पुस्तक आहे, परंतु याच्यामध्ये खूपच चांगली माहिती आहे की कसं हे करावं. बायोडायनॅमिक प्रिपरेशन जे आहेत, जे आपल्याला बीडी कंपोस्ट आहे, बायोडायनॅमिक 500 आहे, बायोडायनॅमिक 501 आहे, CPP आहे, प्रिपरेशन्स आहेत, हे सगळे जर आपण वापरले शेतामध्ये तर अंतराळातली जी ऊर्जा आहे, जे एनर्जी आहे, कॉस्मिक फोर्सेस आहेत प्रत्येक ग्रहताऱ्याचे, हे खेचून घेण्याची क्षमता या प्रिपरेशन्समध्ये आहेत. हे वाचल्यावर मला आज लक्षात आलं की आपण सॉइल सायन्स, क्रॉप सायन्स आणि हे बायोडायनॅमिक सायन्स याचं एकत्रीकरण करून हे इसाप पद्धती काढावी. त्याच्यानंतर जे रुडॉल्फ स्टायनर नावाचे जे शास्त्रज्ञ होते ज्यांनी हा शोध लावला बायोडायनॅमिक विज्ञानाचा, तर ते त्यांच्या हाताखालचे पट्टशिष्य आहेत पीटर प्रॉक्टर, यांच्याशी माझा संपर्क आला आणि त्यांनी मला हे भेट पुस्तक दिले, बायोडायनॅमिक फार्मिंग अँड गार्डनिंग. हे आनंदलाच पुस्तक दिलेलं त्यांनी, माझ्या भेट दिली कॉम्प्लिमेंटरी, मला त्यांची स्वाक्षरी या पुस्तकावर. हे वाचून मला खरोखर आश्चर्य वाटलं की इतकी मोठं नॉलेज, इतकं मोठं सोपं तंत्रज्ञान आपल्याकडे असताना आपण हे का वापरत नाही. कृषी विद्यापीठाकडे मी सुद्धा मागणी केली होती की तुमच्या विद्यार्थ्यांना PhD साठी हे द्या, प्रयोग द्या, प्रबंध ते लिहितील की हे प्रिपरेशन कसे वापरतात, कसा परिणाम होत त्याचा वगैरे वगैरे. हे माहिती पाहिल्यावर मी आणखी खोलात गेलो मित्रांनो, कारण मी R&Dचा माणूस आहे. कीटकशास्त्रामध्ये MSc ॲग्री करून मी लॉ सुद्धा केलेला आहे. मला शोधक वृत्ती नेहमी असल्यामुळं मला नेहमी प्रयोग करायची आवड आहे. उत्पन्न कमी झालं तरी हरकत नाही, परंतु प्रयोग करून का उत्पन्न कमी होतंय याच्याबद्दल सुद्धा मी माहिती वरच्यावर घेत राहतो. मग आणखी खोलात शिरलं, मला लक्षात आलं की डॉक्टर पेरुमल म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी चेट्टियार रिसर्च इन्स्टिट्यूट आहे थारामनी चेन्नईला, मुरुगप्पा चेट्टियार रिसर्च इन्स्टिट्यूट थारामनी चेन्नई या ठिकाणी डिटेल अभ्यास केला की एक दिवसाच्या फरकानं जर पेरणी केली तर आपल्याला उत्पन्न कसं कमी होतंय, कसं जास्त होतंय. क्रोमॅटोग्राफी त्यांनी केलेली होती, हे सगळं व्यवस्थित त्यांनी केलं होतं, प्रयोग केले होते. आणि हे वाचल्यावर लक्षात आलं की हे अतिशय शास्त्रावर आधारित असे शास्त्र आहे आणि हे याच्यापासून आपण अनभिज्ञ आहोत, कोणी सांगत नाही आपल्याला. आणि हे सगळं एकात्मिक केल्यावर लक्षात आलं की आपण एक प्रॅक्टिस काढूया ज्याच्यामध्ये इसाप नाव देऊया. इसाप म्हणजे एकात्मिक शाश्वत शेती पद्धती किंवा
इंटिग्रेटेड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस हे प्रत्येक पिकाचे आपण तयार केलेले आहेत. कापसाच्या बाबतीमध्ये इसा पद्धतीनं कापूस सुरुवातीपासून कसा लावावा याचं सुद्धा मी लिखाण केलेलं आहे आणि नुकतंच सकाळला दिलेलं आहे. साधारण 2013ला मी एक लेख लिहिला होता मित्रांनो, सेंद्रिय सोबत बायोडायनॅमिक शेती केली तरच फायदेशीर. 2017ला 7 वर्षापूर्वी मी लेख लिहिला होता हा, आणि याची प्रचिती मला भरपूर आलेली आहे. भरपूर ठिकाणी फिरलो आहे मी. या ठिकाणी आपण म्हटलं तर म्हैसूरला 100 एकराचा फार्म आहे या पद्धतीचा. गुजरातमध्ये या ठिकाणी सर्वधवन पटेलचा फार्म मी अगोदर नमूद केलेलंच आहे आपल्याला. आणि आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम जवळ आराकू व्हॅली आहे मित्रांनो, त्या ठिकाणी जवळजवळ 3000 एकर कॉफीची लागवड केलेली आहे. या इसा पद्धतीनं तिथे लागवड केलेली आहे आणि ही कॉफी सगळी एक्सपोर्ट होते मित्रांनो. विदर्भामध्ये सुद्धा याचे बरेच प्रयोग झालेले आहेत आणि त्याची प्रचिती पण लोकांना आलेली आहे. परंतु हे नॉलेज आपल्याला काही जास्त उपलब्ध करता आलं नाही, तर हे उपलब्ध करण्याचं मी संधी आपल्याला घेतलेली आहे. उदाहरण सांगायचं असेल मित्रांनो, आता ऑगस्ट महिना चालू आहे. या ऑगस्टमध्ये शेतीचे कोणते कामं केव्हा करायचे, आपण जवळजवळ बागायती पिकं असल्यामुळे कोणतं ना कोणतं पीक आपल्या शेतामध्ये आहे. सध्या भाजीपाला आहे, बाकी पिकं आहेत, हळद लागवड केलेली असेल, खरीप संपत आलाय आता बरंचसं, आता सोयाबीन आहे उभं पीक, केळी, ऊस आहे, कोणतेही पिकं असो, कोणतं ना कोणतं पीक आपल्याला बागायत पिकामध्ये असतात. कोरडवामध्ये सुद्धा ठराविक पिकं आहेतच आपल्याकडे. तर ह्या पिकामध्ये सर्व शेती कामं, जमीन तयार करण्यापासून, पूर्व मशागत करण्यापासून, बियाणे पेरणी, त्याच्यावर औषध फवारणी कधी करावं, खत कधी द्यावं, जमिनीतली पिकं कधी लावावेत, जमिनीच्या वरची पिकं कधी लावावेत, कधी लावू नयेत, याच्या तारखा बायोडायनॅमिक कॅलेंडरमध्ये आपल्याला दरवर्षी बायोडायनॅमिक असोसिएशन ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया बायोडायनॅमिक अँड ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर हे दरवर्षी हे बीडी कॅलेंडर काढते मित्रांनो. आणि याच्यामध्ये डिटेल लिहिलेलं आहे सगळं, की इंटरनेटवर आपण पाहिलं तर एवढं लक्षात येत नाही आपल्याला डिटेल. याच्यामध्ये काही संस्था ते करतात, परंतु त्यात पुष्कळ सुधारणा आल्यात मित्रांनो. जो MOS आहे, मून ऑपोजिट सॅटर्न, चंद्र आणि पृथ्वी, चंद्र आणि शनीच्या मध्ये पृथ्वी जेव्हा येते तेव्हा चंद्राकडून आपल्याला कॅल्शियम मिळते आणि शनीकडून सिलिका मिळते. तो दिवस आपल्याला अत्यंत महत्वाचा आहे. त्या दिवशी पेरणी करणं योग्य आहे असं म्हटलं जात होतं. पण त्याच्याही पलीकडे जाऊन आम्ही लक्षात आलं की जे पिकाचे 4 गट आहेत, जे एकूण शेतीमध्ये 4 गट आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये बियाणं आणि फळझाडाचा एक गट आहे, पहिला गट. दुसरा गट आहे कंदमुळे किंवा कंद पिके किंवा जमिनीतले पिके, हळद आहे, मुळा आहे, गाजर आहे, बटाटे आहेत, भुईमुग आहे. तिसरा गट आहे फुलाचा, फुलगोबी आणि गुलाब, जरबेरा, मोगरा वगैरे. आणि चौथा गट आहे पालेभाज्या. पालेभाज्यामध्ये तुमचं हे येईल, कोथिंबीर येईल, शेपू येईल वगैरे. ज्या गटातली तारीख शिफारस केलेली आहे त्या दिवशी पेरा, त्या गटाचं पीक त्याच दिवशी पेरलं पाहिजे. त्याच्यानंतर 4 कॅटेगरी मी केलेल्या आहेत. सर्वोत्तम दिवस कोणता आहे, उत्तम दिवस कोणता आहे आणि चांगला दिवस कोणता आहे पेरणीचा, याची कॅटेगरी डिटेल काढलेली आहे. उदाहरणार्थ तुम्ही सोयाबीन जर पालेभाज्याच्या याच्यामध्ये पेरलं तर सोयाबीन येणार नाही, कमी होईल. ऑगस्टमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, वेळेअभावी मी थोडंसं शॉर्टमध्ये घेत आहे, याचं कल्पना घ्या. परंतु ऑगस्टमध्ये आपण हे लक्षात घ्या की पेरणी तुम्ही 4 तारखेला म्हणजे उद्या अजिबात करू नका, कोणतंच पीक पेरायचं नाही. 9 तारखेला पेरू नका आणि 21 आणि 22 तारखेला पेरू नका, कारण नोड आहे, ॲपोजी आहे, अमावस्या आहे. तर हे 4 दिवस तुम्ही पाळा. बाकी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती हवी असेल तर 988149797092 माझा नंबर आहे. 9881497092 किंवा 9579896580 यांचे संपर्क साधा. आणि आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन याबद्दल डिटेल प्रशिक्षण घ्यायला तयारी आहे आमची. इच्छुकांनी आम्हाला संपर्क केला तर आम्हाला खूप आनंद होईल आणि आमचं नॉलेज तुमच्यापर्यंत नेण्यासाठी तुम्ही मदत कराल अशी मला खात्री आहे. धन्यवाद मित्रांनो, नमस्कार.